सगळ्यांना सुचिता स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन अशा व्हिडिओमध्ये। तर आज मी आलेले आहे आनंदी निवास होमस्टे जे आहे कर्देला। तुम्हाला खरंच कोकणचा अनुभव घ्यायचा आहे आणि कोकणात आपल्या घरासारखं फिलिंग असलेलं वातावरण असलेला स्टे अनुभवायचा आहे तर आनंद निवास होमस्टे तुमच्यासाठीच आहे। आणि इथली स्पेशालिटी सांगू का तुम्हाला, अगदी घरगुती जेवण मिळतं, पूर्ण गावामध्ये कोकणामध्ये आल्याचा अनुभव मिळतो। आणि सेकंड गोष्ट म्हणजे कर्दे बीच अगदी 2 मिनिटं चालत आहे। इतक्या सगळ्या गोष्टी एकाच ठिकाणी मिळतात, म्हणजे आहे ना खूप सुंदर। सो हा सुंदर असा होमस्टे तुम्हालाही अनुभवायचा आहे तर चला मी तुम्हाला इथलं होमस्टेचं दर्शन करवते, जेणेकरून तुम्ही इथे येताना तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर असतील। तो चला सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला मी दाखवते की इथे आहे ना पूर्ण गावचं वातावरण निर्माण करणारं जास्वंदीची फुलं, म्हणजे सगळं गावचं। आता होमस्टे म्हटल्यानंतर सगळ्या गोष्टी गावच्याच असतात। सो हे पूर्ण क्लायमेट बघून घ्या, इथलं वातावरण बघून घ्या, त्यानंतर तुम्हाला मी इथला रूम देखील दाखवणार आहे। चला वाव, इथे आल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा मला बघायला मिळाली ही नारळाची झाडं, म्हणजे अस्सल कोकणचा अनुभव। आणि हे इथे जे आपण बघतोय ही पार्किंग एरिया आहे, म्हणजे आपण लांबून येतोय तर आनंदी निवासचं पार्किंग एरिया कुठे आहे हा तुम्हाला बघायचं आहे। तर हे बघा, इथे हे पार्किंग एरिया आहे, इथे तुम्ही आपली वाहनं पार्किंग करू शकता। आत्ता पण गेस्ट आलेले आहेत, त्यांनी इथे पार्क केलेलं आहे। आणि आतमध्ये आपला होमस्टे आहे, जसं मी तुम्हाला सुरुवातीला दाखवलं। नारळाची, काजूची, केळीची सगळी झाडं आहेत, खूप छान वातावरण निर्माण झालं इथे। सुंदर होमस्टे बघितल्यानंतर तुम्हाला प्रश्न पडला असेल इथले रूम्स कशा असतील। तर आता रूम्स तुम्हाला कळलंच असेल किती सुंदर आहे। तुम्हाला डिलक्स रूम, सुपर डिलक्स रूम विथ एसी गावच्या ठिकाणी आल्यानंतर अशा एसी रूम होमस्टेला मिळतात। खोटं वाटतंय पण खरं आहे, इथे तुम्हाला रूम्स अगदी नीट क्लीन इतक्या सुंदर आहेत। आणि याची एक खासियत सांगते, समोर बघितल्या तुम्हाला कर्दे बीच बघायला मिळतो। चला दाखवते। वाव, तो जो समोर दिसतोय ना हा कर्दे बीच आहे, म्हणजे कोकणकर तुम्ही टुरिस्ट लोक जर फिरायला येत आहे आणि स्पेशली आनंदी होमस्टे जर तुम्ही अनुभवताय, म्हणजे इथे स्टेकेशन करायला येत आहे, तर तुमच्यासाठी हा सगळ्यात बेस्ट स्टेकेशन ठरणार आहे। कारण इथून तुम्हाला सुंदर असा समोर कर्दे बीचचा नजारा बघता येतो आणि त्याहून खास म्हणजे तुम्हाला इथे रिलॅक्स होता येतं, इतकं छान। आणि सोबत घरगुती जेवण। आणि तुम्ही एखादी ट्रिप प्लॅन करताय, स्पेशली डिसेंबर महिना किंवा जानेवारी, कधी तुम्ही ट्रिप प्लॅन करताय तर तुमच्यासाठी हा सगळ्यात बेस्ट प्लेस आहे, जो मला आवडलेला आहे। आणि बजेट फ्रेंडली आहे, जेणेकरून तुम्हाला कोकणचा अनुभव घेता येतोच, सोबत तुम्हाला कोकण किनारपट्टी फिरता येते। सगळ्या गोष्टी एकाच ठिकाणी, तेही इतकं सुंदर स्टेकेशन एवढ्या कमी बजेटमध्ये कुठे माहिती का, कर्देमध्ये। बाकी डिटेल्स तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतच आहे। सो हा सुंदर असं स्टेकेशन अनुभवण्यासाठी तुम्ही दिलेल्या नंबरवर नक्की कॉन्टॅक्ट करा आणि आपला ब्लॉग बघत राहा। पुढच्या ब्लॉगमध्ये भेटूया। बाय बाय।